ओम शांती. मी स्मिता लाड. बाबांचे तर अनंत उपकार आहेत. बाबांची जशी बनली तशी खूप अनुभव आले आहेत. सगळ्यात मोठा अनुभव असा की कोरोनाच्या काळातला. कोरोना काळात जेव्हा माझी तब्येत बिघडली, मला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले, तेव्हा 2 ते 3 दिवस मी दुसऱ्या रूममध्ये होते. त्यानंतर डॉक्टरने सांगितले की तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. त्या रूममध्ये स्वतः मी व्यवस्थित गेले आणि तिथं पाय ठेवताच असा अनुभव आला की अचानक माझ्या छातीत खूप पेन्स व्हायला लागल्या. इतकी छाती दुखायला लागली की काही समजतच नव्हतं की अचानक काय होतं आहे असं. जेव्हा मी माझे पती व माझे जेठ माझ्यासोबत होते त्यांना सांगितले की मला खूप त्रास होतो आहे, मग त्यांना असं वाटलं की ह्या कॉटमुळे तुला त्रास होतो आहे की काय. ते कॉट बघण्यातच मग्न. मग मी असा विचार करू लागले की माझ्या मनात असे विचार यायला लागले की बाबा, हार्ट अटॅकने असेच लोक मरत असतील का. तेवढ्या वेळात मग मी म्हटलं हे लोक माझ्याकडे काही लक्ष देत नाहीत. मग मी बाबांशीच गप्पा मारायला लागले आणि बाबांना सांगितलं की बाबा मला खूप त्रास होतो आहे. मग बाबांना एकच सांगितलं की जीवन नैया बाबा तेरे हवाले. बाबांनी क्षणात माझा बाबांशी योग लागला आणि बाबांनी मला इतका छान अनुभव घडून दिला की तेवढ्या वेळात माझ्या अचानक वरती छताकडे लक्ष गेले, तर वरती 2 ते 3 वेळा अशा काळ्या लहरी अगदी गोल गोल फिरत होत्या आणि मला असं वाटायचं त्या बघितल्यानंतर की माझा आत्ताच जीव निघतो की काय. तेवढ्या वेळात त्या लहरी अचानक मी बाबांच्या आठवणीत बसले आणि दारातून अगदी बाहेर निघाल्या आणि त्या क्षणानंतर थोड्या वेळात माझी हळूहळू छाती दुखणी कमी झाली. त्यानंतर मी 11 दिवस क्वारंटाईन होते. बाबांनी मला अगदी इतकं फुलाला जसं जपावं तसं मला बाबांनी इतकं जपले. बाबा होते म्हणून आज मी पुढचं आयुष्य बघू शकते. बाबा आहेत म्हणून मी आहे. बाबांनी मला अगदी 11 दिवस इतकेच छान घालवले माझे की त्या पिरियडमध्ये मला फक्त असं वाटायचं या जगात कोणीच नाही, फक्त बाबा आणि मी. मला बाबांशिवाय दुसरं काहीही सुचत नव्हते. बाबांनी मला अगदी इतकं छान, खूपच छान पालना दिली. असं वाटायचं की बाबांनी मला हा पुरुषार्थासाठी वेळ दिलेला आहे. मला रात्रंदिवस फक्त एक बाबांचे क्लासेस, गाणे आणि तेच ऐकत बसायचे आणि बाबा मला अगदी खूप छान अशी पालना देत होते. असं वाटायचं की याच्यात फक्त बाबा आणि मीच आहे. असे तर अनेक अनुभव आहेत बाबांमुळे आलेले. बाबांनी प्रत्येक परिस्थितीत खूप साथ दिलेली आहे. आज बाबा आहेत म्हणून माझं आयुष्य जसं काही सुखकर चालू आहे. तसेच माझ्या मिस्टरांना पण शाळेत सरप्लस करण्यात आले, तेव्हासुद्धा बाबांनी खूप साथ दिलेली आहे. फक्त भरोसा एकच की बाबा जे करतील ते चांगलंच करतील. माझ्यासाठी बाबा, माझा कल्याणकारी बाप माझ्यासोबत आहे, ते मला काहीही काळजी नाही आहे. बाबांनी म्हणजे सुरुवातीला जेव्हा सरप्लस झाले तेव्हा त्यांना चोपड्याची शाळा दिली, तेव्हा खूप हाल व्हायचे. पण बाबांना एकच की बाबा बघा जे कराल ते चांगलंच करा. त्या शाळेत त्यांना घेतले नाही. त्यानंतर परत त्यांना अजून जुन्या शाळेवर घेतले. त्यानंतर परत सरप्लस झाले तर बाबांनी आता इतकी जवळची शाळा करून दिली की 5 मिनिटाच्या अंतरावर सेंटर आणि शाळा असं करून दिलेलं आहे. बाबांचे तर खूपच धन्यवाद. बाबांनी इतके छान अनुभव घडवून दिले आयुष्यात. त्यामुळे बाबांवरचा इतका विश्वास वाढला आहे की बाबा म्हणजे बाबा आहे म्हणून आज मी आणि माझा परिवार आहे असं वाटते. ओम शांती.